काय झालं वंच? काही प्रॉब्लेम आहे का? लिसन गीता, हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली. त्याच्यामुळे तिचं बीपी शूट झालं आणि ब्लिडिंग व्हायला लागलं. सो तिला लेबर रूममध्ये घेऊन गेलेलो. अरे देवा. अरे वा, लेबर रूम. अरे वा गीता, तुला सिरियसनेस कळतोय का? हो अलका वहिनी. हो ओके ओके ओके. अलका एका समोर. हो. कोणाला कसं आणि कशा पद्धतीने कळवायचं हे तुझं तूच ठरव. हो 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 ठेवू. हो, आणि हे बघ, कोणालाही न घाबरवता तुला ज्यांना हॉस्पिटलमध्ये आणणं शक्य असेल त्यांना घेऊन ये. हो हो. आता काय कळा सुरू झाल्यात ना, त्यामुळे मग डिलिव्हरी व्हायला जो काय वेळ लागेल तो लागेल नाही का? हो 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 मी ठेवते. या ओके. काय ग, काय झालं? वंसनचा फोन होता ना, काय म्हणत होत्या? आपण बाहेर जाऊया ना, मी सगळ्यांना एकत्र सांगते. चला चला. अगं बाई बाहेर? अगं पण नानू मामा, विजय भाऊजी, अगं पण मोहन खाली आहे पटकन. अगं आई जरा बाहेर येता का? कशाला ग? ते निर्मला ताईंचा फोन आला होता, या ना प्लीज. हा येते येते येते. काय झालं? काय बातमी आहे? ते बोल ना. ते मोनिकाला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना. काय झालं तिला? नाही म्हणजे तिला लेबर रूम मध्ये नेलंय. अरे हो का, मग चला निघायला हवं आपल्याला. नाही नाही नाही, म्हणजे एक प्रॉब्लेम झालाय. अगं बाई प्रॉब्लेम म्हणजे? हो म्हणजे वंस म्हणाले की ए बाई पटकन सांग ना, नको ना वेळ घेऊ, सांग. नाही म्हणजे डिलिव्हरी जरा अवघड वाटते. What? अरे 4 दिवसापर्यंत सगळं नॉर्मल होतं, मग आता? हो पण गीता, अवघड म्हणजे नक्की काय आहे? नाही म्हणजे ते काही सांगितलं नाही त्यांनी मला. नाही, चला आपल्याला निघायला हवं. हा बरोबर. दादा एक काम कर, तू ना वहिनी, आई आणि नानू मामाला घेऊन एका गाडीने पुढे जा. मी आणि गीता मुलांना शाळेत घेऊन मावशीकडे सोडून तिथे येतो. हो ना? मी नाही येणार. का? नाही, मला ना भीती वाटते, मी इथेच थांबते. अरे अगं बाई पण तू एकटी राहून काय करणार ग? ते मी बघते आई, तुम्ही जा आणि तिकडे गेलात की मला कळवा. हा मोहन, तू जाता जाता देशपांडेने कळव. हो. अरे जरा मधूला कळवा, लवकर ये म्हणावं घरी. हो, मी हा? करतो फोन त्याला. चला 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 जाऊन येतो. हा? वॉलेट घेतलं. हो घेतलं घेतलं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो, काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.